बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक द स काकडे लिखित कथा नंदिनी. नंदिनी, तिला बोलतं करण्यासाठी मी बोललो, पण तिनं आणखी डोळ्यात खूप नजर बांधली. ती माझ्या अंतर्मनाचा तरी वेध घेऊ पाहत होती. बोलण्याऐवजी ती जवळ सरली. आपल्या गोऱ्या पान हातांची लांब सडक नाजूक बोटं तिनं माझ्या कलावंत बोटात गुंफली. माझे ओठ पुढे गेले चुंबनासाठी, माझे हात फैलावले आलिंगनासाठी. पण ती तशीच बसून, प्रतिसाद नाही, नजर शांत. मनात तिच्या कसलीच खळबळ नाही. नंदिनी, मी आवेगाने बोललो. काय? ती अस्फुटली, नजर खाली घातली. मला राहावे ना. आसमंतात नजर फिरवली. सारा आसमंत काळोखात ठेचा खाऊन बेशुद्ध पडला होता. जवळपास कुणी येईलसं वाटत नव्हतं. स्त्री पुरुषाच्या प्रत्येक गोष्टीत पुरुष पुढाकार घेतो. वाटले तसे करावे म्हणून तिच्या त्या मुलायम केशकल्पातून हात फिरवला. मग तिच्या त्या सुंदरशा नितळ चेहऱ्यावरून आणि परत तिनं नजर चालवली. मी तिची निमुळती हनवटी उंचावून मी म्हटलं, नंदिनी, आता आपण दोघेच आहोत. उत्तरेश्वर आहे की सोबतीला? त्या अर्थानं नव्हे. मला बाकीचा अर्थ समजत नाही. ती गप्प बसली. मी न राहून तिच्या त्या उभार वक्षावरून सहज हात फिरवण्यासाठी नेला. तशी ती मागे सरकली. प्रोफेसर साहेब, अशी मैत्री मला आवडेलचं वाटतं तुम्हाला? माझ्या जणू तिनं थोबाडीत मारली होती म्हणून गप्प बसलो. प्रोफेसर, खुळे आहात. अहो, पहिल्या भेटीतच हे सारं तुम्ही आटोपलं तर माझ्या दुसऱ्या भेटीत तुम्हाला कार्यक्रम राहणार नाही. आणि ती हसली. त्या तिच्या हसण्यात मी वाहू लागलो. नंदिनी तालुक्यातल्या हायस्कूलमधील एक शिक्षिका, तर मी तालुक्याच्या कॉलेजातला प्रोफेसर. सहज गाठ पडली आणि ओळख वाढली. तिला मी तिच्या नावानं हाकासुद्धा मारू लागलो. त्या ओळखीचे स्नेहात रूपांतर झाले आणि मी त्या स्नेहाला एक नवे नाते निर्माण करीत होतो. मला त्यात घाई होती, तर तिला नव्हती. का कोणास ठाऊक? नंदिनी प्रथम पुण्यात एका हायस्कूलमध्ये होती. चांगली तिथे गणिताची शिक्षिका म्हणून गाजली होती. पण तेथे फक्त अपमान झाला म्हणून ती अशा खेड्यात शिक्षिका होऊन आली. प्रोफेसर मराठे. नंदिनी, तू फक्त मराठे म्हटलं तरी चालेल. खरंच? मग तर छान. पण तुमचा दर्जा कमी होणार नाही का? नाही. तू माझी मैत्रीण की? मी तिच्या नायलॉनच्या आत लपलेल्या मावसल मांडीवरून नजर फिरवीत म्हटलं. तिच्या ते लक्षात आलं, त्यामुळं ती चमकली. माझी नजर तिने मांडीवरून बाजूला गेली. मग म्हणाली, तुम्हाला शरीराची ओढ जास्त दिसते. सेक्सबद्दल तुमचं मत काय? सेक्सशिवाय जीवन नाही. सेक्स आहे तर जीवन आहे. सेक्स विचार सरळ बोललो. म्हणजे प्लॅटॉनिक लव्ह वगैरे भानगडी तुम्हाला आवडत नसतील तुमच्या मराठी काव्यातील? छट. भोग हवा, काम बस. मला सेक्स आवडत नाही. सेक्स असणारी माणसे मला आवडत नाहीत. का? माझ्या त्या प्रश्नाने तिने डोळे वासून माझ्याकडे पाहिलं. मग बोलली, तो माझा खाजगी प्रश्न आहे. एक गोष्ट विचारू? विचारा. तुला तारुण्य येण्यापूर्वी आणि नंतर काय वाटते? काहीच नाही. अस्वस्थ, मनातील खळबळ, सेक्सबद्दल ओढ. तिला स्त्री म्हणावी की म्हणू नये हेच मला कळेना. पण ती तर नितंब केशिनी होती. तिची नितंब चालताना नजर कापून घेत होती, तर तिच्या ब्लाउजात न बसणारी स्तनं जीव खलास करीत होती.
संबंध तालुक्याच्या गावात नंदिनीच खरा ॲटम बॉम्ब होती. बाकी सारे फुसके वार. आमच्या कॉलेजात तारुण्यात पदार्पण करणाऱ्या कंड्या पोरी पण नंदिनीपुढे फिक्या होत्या. प्रोफेसर म्हणून काम करणाऱ्या आमच्या बायका तिच्यापुढे कचरा होत्या. नंदिनी, तुला सेक्स नाही म्हणतेस, मग तुझे नितंब वक्ष एवढे मादक कसे? ते मादक नाहीत, ते पाहणाऱ्यांच्या नजरेचा प्रश्न. तुमची नजर तेवढी तशीच. पुरुष ना तुम्ही वखवकलेले. नंदिनी, माझं लग्न झालं नाही. मग करून टाका की, मला काय सांगता ते? वाटलं नंदिनीलाच म्हणावं लग्न करतेस का, पण जी बाई सेक्सलेस म्हणून ओळख करून देते तिला लग्नाबद्दल कसं बोलावं? लग्नाचा विषय काढल्यावर गप्प का बसलात? तू करशील माझ्याबरोबर लग्न? मी न राहून बोललो आणि ते ऐकून नंदिनी अस्वस्थ झाली. आपल्या रुमालाने तिने डोळे टिपल्यागत वाटले. नंदिनी, रडतेस? नाही. मग डोळे टिपतेस? डोळ्यात कचरा गेलाय. माझं उत्तर हे नाही. मला लग्नच करायचं नाही कुणाबरोबर. का? मी वचन दिलंय. वचन? होय. कोणाला? परत ती गप्प झाली. परत तिने डोळे टिपल्यासारखे केले. हे बघ, तू बोलत नाहीस. बोललीस तर वार खूप करतेस. माझे वार तुम्हाला जखमा करतात का? नाही. तुम्ही लबाड आहात. सारी पुरुषाची जात लबाड आहे. मग माणसातला नर पुरुष काय आणि पशुमधला नर काय? सारे हरामखोर. असले आरोप? होय. स्त्री या बाबतीत जास्त बोलू शकते. पुरुषांपेक्षा स्त्रीला हे शरीराचं जीवन फार जगावं लागतं. नराला हवा असतो देह तासन तास चघळण्यासाठी. तो चघळायला मिळाला म्हणून मादीला गोडगोड बोलून, तिच्याशी खोटं बोलून, तिच्याशी लाळघोटेपणा जेवढा करता येईल तेवढं करायचं हे ठरलेलं. तू तर सेक्सलेस, मग तुला काय माहीत? अल्पवयीन मुलीवर 40 वर्षाचे पुरुष बलात्कार करतात किंवा 60 वर्षांच्या म्हातारीवर 16 वर्षांची मुले बलात्कार करतात. साऱ्या ह्या गोष्टी ह्याच तालुक्यात घडल्या वर्षभरात. काय सांगतात त्या घटना? तिच्या बोलण्यात तथ्यांश होता. मग वाटलं तिलाच विचारावं, तुझ्यावर बलात्कार कोणी केलाय का? पण हे विचारणं ठीक नव्हतं. मीच तिला सहज गप्पा मारायला उत्तरेश्वराकडे बोलवलं होतं. सबुरीनं घेणं भाग होतं. एकदम अटॅक ठीक नव्हता. तरी पण त्यात मीच वाहावलो. मी सेक्सी आहे हे तिला कळून चुकले. ती सेक्सलेस आहे हे मी कळून चुकलो. म्हणजे ती उत्तर ध्रुव तर मी दक्षिण ध्रुव. तिचे माझे जमायचं कसं? जमणार कसं? बरीच रात्र झाल्यावर तिने माझा हात दाबला. म्हणाली, तुम्हाला जायचं नाही का तुमच्या बंगलीत? तू पण चलतेस का? मला तिला आजमावून पाहण्याची परत हुक्की. येईन, पण एका अटीवर. कसली अट? ते मी तुमच्या बंगलीत गेल्यावर सांगेन. चालताना मी तिच्या पाठीमागून चालत होतो. त्या अंधारात चालताना वाटले तिला मागून मिठी घालावी, जाम आवळावी. ती सुटू शकणार नाही अशी मिठी घालावी. स्त्रीला भोगाशिवाय मिठी जास्त आवडते. ही सेक्सलेस असली तरी तिलाही ती आवडेल. पण माझे ते धाडस होत नव्हते. माझ्या बंगल्यात मी प्रवेश केला तेव्हा ती न संकोचता आत आली. मी तिला माझी खुर्ची बसावयास दिली तेव्हा ती हसली. म्हणाली, तुमची खुर्ची नको मराठे, मी आपली खाली बसते. का? मी म्हणेन ते ऐकायचं. का वगैरे प्रश्न आवडत नाहीत मला. बरं, जेवण बनवू का बनविणार? मी स्वतः जेवण बनवतो हे मी खोटं सांगितलं. असं म्हटल्यावर ती जेवण तयार करेल. उशिरापर्यंत ती माझ्याजवळ राहील आणि मग तिला मोहात पाडता येईल असं मला वाटलं. मी बनवते जेवण, मला हवं ती तसं बोलली.
पण तुझ्या घरी कुणी वाट पाहणार नाही? होय, माझ्या शाळेच्या मुली माझी वाट पाहतील. म्हणजे तू ही मुलींच्या शिकवण्या घेतेस? शिकवते फक्त, शिकवणी घेत नाही. पैसा हे माझं ध्येय नाही. मग ध्येय तरी कोणतं तुझं? मला नक्की सांगता येत नाही, पण एक सेक्सलेस आयुष्य जगायचंय हे तरी सध्या डोळ्यांपुढे आहे. तिनं तिचं अजब ध्येय सांगितलं आणि मी उडालोच. तिच्या हातचा मी स्वयंपाक खाल्ला आणि मी चकित झालो. एखादी संसारी स्त्री आपल्या नवऱ्याला जो प्रेमाने स्वयंपाक बनवते ती चव तिच्या स्वयंपाकाला होती. अशी ही सुगरण सेक्सलेस स्त्री कशी म्हणावी? किती माझी चाचपणी करते. खेळ सुरू कसा करावा ह्याचा डाव आखते. जेवण झाल्यावर एखाद्या मोलकरणीच्या चपळाईने तिने भांडीही सराईतपणे घासून पुसून मांडणीला लावली. अंगात हा संसारीपणा. आणि ही माझ्याबरोबर लग्नाचं नाव काढलं तरी ही बोलली, लग्न करायचं नाही. वचन दिलंय म्हणाली. कोणाला दिलं असेल तिने वचन? तुझं वय किती? आत्ता 29. तुमचं? माझं 32. म्हणजे तुमच्या माझ्या वयात फारसं अंतर नाही. मैत्रीला वय योग्य आहे. पण मला सेक्स आहे आणि तू तू तर म्हणतेस की. हे बघा, पुन्हा असलं बोलू नका. रात्र आहे आता. सेक्सच्या गोष्टी रात्रीच बोलायच्या आणि करायच्या असतात. होय, पण सेक्सच्या गोष्टी ज्यांना लायसन मिळालंय अशा स्त्री पुरुषांनी कराव्यात. नंदिनी, तुला वेश्येत आणि लग्न झालेल्या स्त्रीत फरक काय हे सांगता येईल? तिला माझ्या आवडीच्या विषयात ओढण्यासाठी मी तिला बोललो. नाही, ती बोलली. फरक आहे. वेश्या ही अनेक पुरुषांना जवळ करते, तर विवाहिता. तशी ती हसली, बोलली, संसारी स्त्री बरोबर एकच पुरुष जितक्या वेळी संभोग करतो तितका एकच पुरुष एका वेश्येबरोबर करीत नाही. त्या एकाच संभोगापुरता दोघांचा संबंध असतो. वेश्येच्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषांच्या संभोगा इतके एकटा मॅरिड पुरुष आपल्या बायकोबरोबर संभोग करतो. मग संसारी स्त्री आणि वेश्या ह्यात फरक तो काय? तू स्वतःला सेक्सलेस म्हणतेस आणि सेक्सचं जीवन सांगतेस. होय, कधी कधी समाजरचना आणि स्त्री पुरुष संबंधाच्या गोष्टींचा विचार केला की असं बोलावं वाटतं. विवाहितेचा एकाच पुरुष पतीशी कितीतरी वेळा असलेला शरीर संबंध आणि अनेक पुरुषांशी एकाच वेश्येचा शरीर संबंध. तुम्हीच तर्कशास्त्राच्या विषयाप्रमाणे उत्तर द्या. तिनं BA आणि MA लॉजिक घेतलेलं होतं. त्या विषयाच्या सूत्राप्रमाणे ती गणित मांडत होती. तसं ते बोलणं संपलं तेव्हा ती अचानकपणे विश्वासाने जवळ आली. इतका तिचा श्वास मला जाणवला. बोलली, सेक्सबद्दल मला पहिल्यापासून तिरस्कार. लग्न करायचं आणि कुणाची तरी देहाची गुलामी पत्करायची, त्याच्या मिठीत देह झोकून द्यायचा, हे काही खरं नाही. अगं, पण निसर्ग नियमाप्रमाणे स्त्रीला मातृत्व हवं ना. कसलं मातृत्व? वासनेला बळी पडून 9 महिन्याचा त्रास भोगायचा हे सांगितलं कोणी? त्या वासनेच्या गोळ्याला मग वाढवायचं आई म्हणून, त्याला पुन्हा शरीरावरचं दूध पाजायचं. शी. तिचं ते सारं खरं होतं. मला ते पटलं. मी एवढा सेक्सी, पण तिच्या त्या बोलण्याने पार थिजलो, थंड झालो. म्हटलं, आजपासून आपली मैत्री निर्मळ राहील. नाताळची सुट्टी होती. 8 दिवस नंदिनीची आणि माझी गाठ पडली नव्हती. त्या अवधीत तिच्याबद्दल मी तिच्या शाळेकडून बरीच माहिती काढून घेतली होती, कारण ती स्वतःबद्दल जास्त काही बोलत नव्हती. नंतर बरेच कळले की ती मुलींमध्ये फार प्रसिद्ध आहे. मुली तिच्या घरी अभ्यासाला जातात आणि ती त्यांना फुकट शिकवते. त्यांना छान छान गोष्टी सांगते. त्यांना जीवनाचं खूप तत्त्वज्ञान सांगते. अविवाहित राहायला सांगते. विशेष म्हणजे शिकवणीच्या मुली रात्री तिच्याच घरी. वाटलं तिचं घर काही भरवस्थित नाही, आहे एका बाजूलाच.
तर आपण तिच्या घरी एखाद्या चांदण रात्री जावं, तिचं रात्रीचं खाजगी जगणं पाहावं, मुलींना ती खरंच काय शिकवते ते पाहावं. एका चांदण्या रात्री 1च्या पुढे म्हणजे तिची शिकवणी बंद झाल्यावर तिच्या त्या एकांतातील घराकडे मी निघालो. आधीच ती चांदणी रात. सारं तालुक्याचं गाव चांदण्यात न्हावून निघत होतं. मी पुढे मागे पाहत तिच्या घराजवळ आलो. तिचं ते घर तालुक्याच्या गावापासून आडबाजूला होतं. घराभोवती दाट झाडी होती. एवढ्या एकांत जागी राहते हे पाहून मी चकित झालो. घराजवळ आलो. मंद सुगंधी वारा आला. घरातून पिढीचे मंद सूर कानावर आले. कोणीतरी मंजूळ स्वरात गात होतं. ते दुःखी स्वर होते. त्या स्वरांना करुणेची झालर होती. मी दाराच्या फटीला डोळे लावले तर पेटीवर नंदिनी आणि तिच्या भोवती शाळेतल्या काही मुली. मी चकित झालो. मला वाटलं मुली फक्त शाळेच्याच असतील, पण शाळेबाहेर बघितलेल्या आमच्या कॉलेजच्या काही मुलीही त्यात. ह्या कॉलेजच्या तरुण मुलींना हिची कोणती शिकवण? साऱ्या तिच्या भोवती का? कशासाठी? रात्रीला ह्या तिच्या घरात ती त्यांना सेक्सलेसचे शिक्षण तर देत नसेल? मंद सूर विरले आणि नंदिनीच्या अंगावरची वस्त्र मुलींनी बाजूला करावयास सुरुवात केली. वस्त्रहीन नंदिनी. सारे मी विस्पारलेल्या डोळ्यानं सारं पाहत होतो. शाळा कॉलेजातल्या मुलीही मग वस्त्रहीन झाल्या. त्या सर्वांचे रसरशीत तारुण्य माझ्यातला पुरुष चेतवू लागले. पण मला पुढे सारे पाहायचे होते. काय करतात या साऱ्या जणी? तर कॉटवर नंदिनी पडली होती. एक एक तरुण मुलगी तिच्या अंगावर पडत होती. नंदिनी बेभान होऊन प्रत्येक मुलीला आपल्या अंगावर लोळण घ्यायला लावत होती. आपल्या साऱ्या देहाचे मुके घ्यायला लावत होती. प्रत्येक मुलीलाही ती तसेच करीत होती. साऱ्या मुली भान विसरून ते करीत होत्या. ते सारं बघताना माझं डोकं मग सुन्नच झालं. त्या सुन्नावस्थेतच मी मागे वळलो. चांदणी रात्र असतानाही माझ्या डोळ्यांसमोर अमावस्येचा काळोख होता. माझे सुद्धा तिच्या वडिलांसारखे असलेले वेड त्याच वेळी जागे झाले आणि माझ्यातला तो पाशवीपणा, ती उत्कट अवस्था, जीवाच्या ताकदीने मी लगडलो. सोडा सोडा सोडा, माझ्या बाबांनी मला असंच. नको हसलं. पण माझ्यातला पुरुष हिंस्र बनला होता. मला राहवत नव्हतं. मी उतावीळ झालो होतो. पण तिचं काय? तिनं जोराचा हिसडा दिला. तिच्या स्तनांवरची हात सुटून मी तसाच मागे कोलमडून पडलो. समोरच्या काळोखात नंदिनी सुसाट पळत होती. माझ्यातला पुरुष खाली मान घालत होता, सुन्नपणे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.